प्राध्यापक सिद्धार्थ इंगोले, मराठी विभाग, स्वर्गीय पुष्पादेवी पाटील, कला आणि विज्ञान महाविद्यालय रिसोड, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या तासिकेला आपण वैचारिक पाठाविषयी माहिती बघितली होती. त्या पाठामध्ये आपण शेतकऱ्याचा आसूड अर्थात महात्मा ज्योतिराव फुले, कामगार, शेतमजूर आणि शेतकरी वर्गावर पूर्वी कशा प्रकारे अत्याचार झाले, त्या शोषणातून शेतकरी कशा प्रकारे मुक्त झाला पाहिजे यांचं प्रस्तुत वर्णन महात्मा फुले यांनी शेतकऱ्याच्या आसूडमध्ये या अगोदरच्या तासिकेला कशा प्रकारे केलं याविषयी आपण आढावा घेतला होता. त्याच अनुषंगाने आज आपण विभाग ब ललित या विभागातील पाठ क्रमांक 1 अर्थात ललित क्रमांक 1 लोकजीवनातील वृक्षपूजा या पाठाविषयी आज माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या प्रस्तुत तासिकेमध्ये करायचा आहे. त्या ललित अर्थात पाठाचं नाव आहे लोकजीवनातील वृक्षपूजा. दत्ता भोसले यांनी हा पाठ आपल्या अभ्यासक्रमासाठी लिहिलेला आहे. दशरथ तायाबा भोसले ग्रामीण साहित्यातून एक महत्त्वपूर्ण लेखक म्हणून उदयास आलेले आहेत. त्यांनी ग्रामीण साहित्यामध्ये एक समीक्षा, लेखन आणि कथा, ग्रामीण कथा आणि समीक्षात्मक ग्रामीण साहित्याचं स्वरूप अशा अनेक समीक्षात्मक ग्रंथ लिहून दत्ता भोसले यांनी आपल्या साहित्य संपदेमध्ये नावलौकिक मिळवलेलं आहे. तत्पूर्वीत त्यांनी लोकजीवनावरील व लोकसंस्कृती साहित्याची निर्मितीही त्यांचे भरीव योगदान आपल्या साहित्यामध्ये दिसून येते. त्यांनी प्रस्तुत पाठाद्वारे मानवी जीवनातील वृक्षाचे महत्त्व कशा प्रकारे पटवून दिले आहे हा एक पाठ या अभ्यासक्रमामध्ये त्या अनुषंगाने त्यांनी रेखाटलेला आहे. लोकजीवनातील वृक्षपूजा. लोकजीवन यामध्ये 3 शब्द आहे. लोक सर्वसामान्य समाज आणि त्या समाजाचं जीवन, आणि तिसरा पाठाच्या अनुषंगाने वृक्ष, आणि चौथा शब्द आहे पूजा. म्हणजे लोक, जीवन, वृक्ष आणि पूजा, अर्थातच लोकजीवनातील वृक्षपूजा. आपल्या संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानण्याची पूर्वीपासूनचीच प्रथा प्रचलित आहे. याची अनेक उदाहरणं आपल्याला घेता येतील. आणि म्हणून आजही आपण निसर्गाशिवाय आपली प्रगती करू शकत नाही, हे अंतिम सत्य दत्ता भोसले यांनी पाठाच्या अनुषंगाने वर्णन केलेले आहे. कारण वृक्षपूजा अत्यंत प्राचीन आहे. सिंधू नदीच्या खोऱ्यात उत्खननात आढळलेल्या काही मूर्ती, शके व खापराच्या तुकड्यावर चित्रे अंकित केलेली आहेत. आणि आपली मानवाची सिंधू संस्कृतीपासूनची उत्खनन प्रक्रिया जर आपण लक्षात घेतली तर झाडाची चित्रे, माणसाची चित्रे, शिल्प अशा पद्धतीचं उत्खनन आपल्याला त्यातून दिसून येते. एका स्त्री देवतेच्या 2 पायातून वृक्ष वर आल्याचे आपल्याला त्या सिंधू संस्कृतीच्या अर्थात सिंधू नदीच्या खोऱ्याच्या संदर्भामध्ये आपल्याला प्राचीन शिल्प या पाठाच्या अनुषंगाने पाहायला मिळतात. भूमी व स्त्री यांच्या ठायी असलेली सर्जनशील शक्ती ओळखून आदिम समाजाने दोन्हीची पूजा सुरू केली होती. आणि खरं तर मानव प्राण्याची आदिमानवापासूनची संस्कृती आपण लक्षात घेतली तर ही संस्कृती स्त्रीला आणि झाडाला अर्थात वृक्षाला देव मानतं. कारण ह्या 2 सर्जनशील प्रक्रिया आहे. सर्जनशील म्हणजेच नवीन उत्पत्ती निर्माण करणे किंवा नवीन एखादा जीव जन्माला घालणे. उदाहरणार्थ झाडाचं परिपक्व झालेलं अर्थात पिकलेलं फळ, त्याची बी जर जमिनीत पडली, पाण्याचा संपर्क आला, निसर्गाचं पाणी त्याला मिळालं, मातीत ते बी मिसळलं तर त्या ठिकाणी कोंब येतो, रोपटं तयार होतं अर्थात वृक्ष तयार होतं. त्याचप्रमाणे स्त्री आणि वृक्ष ह्या सर्जनशील घटक असल्यामुळे, प्रक्रिया असल्यामुळे स्त्रीसुद्धा वंश संवर्धनाचं, मानव
निर्मितीचं वारसाच्या माध्यमातून मानवनिर्मित वंश तयार करण्याचं एक पवित्र काम स्त्रीच्या हातून होत असतं. म्हणून दत्ता भोसले लोकजीवनातील वृक्षपूजेची जी परंपरा आहे, सिंधू संस्कृतीपासून आपण पाहिलं की ते स्त्रीला आणि झाडाला देव मानतात, अर्थात वृक्षाला. एका शिलापट्टावर राजाची पूजा वृक्षाखाली चालू असल्याचे दिसते. सिंधू संस्कृतीत वृक्षपूजा होती हेच दर्शविते. आणि म्हणून यावरून आपलं असं लक्षात येतं की पूर्वी सिंधू संस्कृतीत वृक्षपूजा होती आणि म्हणूनच ते लोककल्याणकारी, लोकजीवनातील क्रांतिकारी बदल करणारी ती संकल्पना. आर्य आगमनापूर्वी वृक्षपूजा रूढ होती. फादर हेराल आणि सी.व्ही. नारायण अय्यर यांच्या मतानुसार तत्कालीन लोक वृक्षाला ईश्वराचे मंदिर मानत. आणि प्राचीन साहित्याचा जर अभ्यास आपण केला, आदिम संस्कृतीचा इतिहास जर आपण लक्षात घेतला, तर फादर हेरास आणि सी.व्ही. नारायण यांच्या संशोधनावर असं लक्षात येतं की वृक्षपूजा ही पूर्वी रूढ होती. लोक वृक्षाला देव मानत होते. हे वृक्ष समृद्धी व सर्जन प्रक्रियेशी निगडीत आहेत. वृक्ष हे समृद्धी, सुजलाम सुफलाम समृद्धी करण्याचं काम खरं तर वृक्ष करत असतात आणि सृजन प्रक्रियेशी ते निगडीत असतात. मोहनजोदडोतील एका शिल्पचित्रात वृक्षपूजा करणाऱ्या 7 बहिणी व त्याच वृक्षाला कापणारा, एका शिल्पचित्रात वृक्षपूजा करणाऱ्या 7 बहिणी, त्यानंतर त्या वृक्षाला कापणारा त्याचा भाऊ, अशी प्रगट कथा आदिम समाजात आजही इसापनीतीच्या कथेप्रमाणे प्रचलित आहे. आदिवासी जीवनात पाने, फांद्या व फुले यांची आभूषणे घालून नृत्य करण्याची प्रथा आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, कर्नाटक, ओरिसा, बिहारसारख्या राज्यामध्ये झाडाची पाला आणि वृक्षाच्या फांद्या कमरेला बांधून नाचण्याची जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया असं आपल्याला सांगतं की तो वृक्षाचा सन्मान नव्हे, ते नाचताना केलेलं सोंग नव्हे, तर तो वृक्षाचा सन्मान आहे. मित्र, आपण आपल्या संस्कृतीनुसार जर उदाहरण घेतलं तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये नवऱ्याचं आयुष्य वाढावं म्हणून पिंपळाला धागा बांधण्याची, वेढे घालण्याची प्रथा आहे की हाच पती मला 7 जन्मी मिळो. हा झाला धार्मिक भावना, हा झाला धार्मिक भाग. परंतु आपण त्या धार्मिकतेचा आणि धर्माचा थोडासा विचार बाजूला ठेवला आणि सरासर विचार केला तर तो मित्र हो, पती वाढवण्यासाठी, आयुष्यासाठी केलेली पूजा नव्हे, तर तो स्पष्टपणे आपण सिंधू संस्कृती, आदिम संस्कृतीचा विचार केला तर ती वटवृक्ष ज्याला आपण, वडाची पूजा ज्याला आपण म्हणतो, ती वृक्षाचा सन्मान आहे, तो पतीचा सन्मान नव्हे. पण ती धार्मिक दृष्टिकोनातून आपण त्या दृष्टिकोनातून पाहतो, पण खरा दृष्टिकोन हा आहे. मग आदिम अशा जीवनातील तात्पर्य हेच की आदिवासी संस्कृतीत निसर्ग व वृक्षपूजन यांना अटळ स्थान प्राप्त झालेले आहे. आणि मग अशा प्रकारे कल्याणकारी वृक्ष जीवनातील वृक्षपूजा हा पाठ आपल्याला या अनुषंगाने दत्ता भोसले यांनी त्या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून वृक्ष जीवनातील वृक्षाला पूजा करण्याची जी प्रथा आहे ती मात्र निश्चितच याप्रमाणे आपणाला सांगता येईल. कारण की मानवाचे मूळ हे खरं तर कल्याणकारी वृक्ष, मानवाचे मूळ स्वरूप निसर्ग निगडीत आहे. निसर्गाशिवाय माणूस जगू शकत नाही. तेव्हाच्या मानवाला आपल्या गरजा भागवण्यासाठी नैसर्गिक घटकावर अवलंबून राहावं लागत असे. प्रागतिक अवस्थेत नागरी जीवन सुखी झाले तरीसुद्धा नैसर्गिक घटकावर अवलंबून राहण्याचा प्रभाव कमी झाला नाही. सिंधू नदीच्या खोऱ्यातील जे उत्खनन झाले त्यातून मूर्ती, शिक्के, खापराच्या तुकड्या, वृक्षाची चित्रे आढळतात. म्हणून आर्यपूर्वी प्राचीन संस्कृतीमध्ये ही सर्व प्रथा आहे. कारण तुकाराम महाराजांनी सुद्धा वृक्षाचा सन्मान केलेला आहे. ज्याप्रमाणे आपल्या घरी पाहुणा आल्यानंतर आपण त्या पाहुण्याची उठबस करतो, सन्मान करतो, त्यांना पाहुणचार खाऊ घालून, कपडे लत्ते,
देऊन त्यांचा सत्कार करत असतो, म्हणजे अर्थात सन्मान करत असतो. आणि तसा सन्मान वृक्षाचाही व्हावा म्हणून तुकाराम महाराजांनी वृक्षांना काय म्हटलेले आहे? सगे स्वैरे. वृक्षवल्ली आम्हा स्वैरे, वृक्षवल्ली आम्हा स्वैरे वनचरे सुस्वारे आळविते. आणि ज्याप्रमाणे ही वृक्ष आमचे कोण आहेत? सगळे स्वैरे आहेत, सुस्वारे आळविती. आणि अशा प्रकारे येणारा श्वास जगण्याचं एक महत्त्वाचं योगदान ऑक्सिजनच्या संदर्भातून हे सुद्धा वृक्ष देत असतात. आणि म्हणून लोकजीवनातील वृक्षपूजेचे प्राचीन स्वरूप या पद्धतीनं आपल्याला आढावात्मकरित्या या ठिकाणी घेता येतं मित्रांनो. म्हणून दत्ता भोसले यांनी लोकजीवनातील वृक्षपूजेचे महत्त्व अनन्यसाधारणपणे या पाठामध्ये वर्णन केलेले आहे. आणि म्हणून आपल्याला या पाठाच्या लोकजीवनातील महत्त्व, निसर्ग, पर्यावरण आपण पाहतो. आज पर्यावरणाची संकटाने अनेक देश, अनेक राज्य, अनेक भाग दूषित झालेले आहेत. आणि त्या दूषितामुळं अनेक प्रकारच्या रोगराई, बिमाऱ्यासुद्धा पसरत आहे. आणि ती रोगराई पसरू नये, औद्योगिक असतील, विकासाच्या नावाखाली आपण निसर्गाचा ऱ्हास करत आहोत. म्हणून या पाठाच्या अनुषंगाने आपल्याला असं सांगता येईल की मित्रहो, वृक्षपूजा लोकजीवनातील परंपरा कशी प्राचीन आहे याचे विवेचन दत्ता भोसले यांनी लोकजीवनातील वृक्षपूजा या ललितमध्ये अतिशय समर्पक शब्दात करण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे. त्यांनी भूमी आणि स्त्री यांच्या ठायी असलेल्या सर्जनशक्तीमुळे त्याची पूजा केली जात असावी असे लेखकाला वाटतं, नव्हे तर ते सत्य आहे. आयर्यांनी वृक्षपूजेचे उन्नयन केले असे लेखकाला का म्हणावंसं वाटतं? कारण त्या काळी निसर्गाला देव मानण्याची प्रथा होती. सूर्याला, नदीला, भूमीला, झाडाला पूर्वी लोक देव मानायचे, नव्हे तर आजही तेच खरे देव आहेत. मग ती नदी असेल, सूर्य असेल, या एकंदरीत संदर्भावरून आपल्याला असं लक्षात येतं की आपणही या सृष्टीचा सन्मान करायला शिकावं. आणि या वृक्षपूजेचे जे महत्त्व आहे, जो कल्याणकारी जो निसर्ग आहे, त्याचा आपण निश्चितपणे सन्मान करावा. लोकजीवनातील वृक्षपूजा या पाठाचे लेखक दत्ता भोसले यांनी या पाठातून अनमोल अशी माहिती या पाठामध्ये दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, निसर्गावर आधारलेला अतिशय आमच्या सानिध्यात असलेला हा पाठ असल्यामुळं तो निश्चितच तुम्हाला समजले, जाणवे अशा पद्धतीचं वर्णन या ठिकाणी मित्रहो दत्ता भोसले यांनी लोकजीवनातील वृक्षपूजा या प्रस्तुत पाठामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आपणाला त्या पाठाच्या अनुषंगाने असं सांगता येईल की वृक्षाला जीवनात, अर्थात निसर्गाला जीवनात किती महत्त्व आहे, ते महत्त्व जाणून घेण्यासाठी वृक्षाशिवाय कल्याणकारी वृक्ष ज्याला आपण शीर्षक दिलेलं आहे, तो जो वृक्ष आपल्याला दिसतो तो कल्याणकारी वृक्ष आहे. हा निसर्ग सर्जनशील आहे आणि म्हणून सर्जनशीलमध्ये निश्चित बदल होत असतात, नवीन गोष्टी जन्माला येत असतात. अशा पद्धतीचं वर्णन या प्रस्तुत पाठामध्ये दत्ता भोसले यांनी केलेलं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या पाठाच्या अनुषंगाने आपल्याला स्वाध्यायात्मक प्रश्न या ठिकाणी काही जाणवतात. ते प्रश्न तुम्ही तुमच्या स्वाध्यायामध्ये लिहून घ्याल अशी अपेक्षा करून दीर्घोत्तरिक प्रश्नाची माहिती या ठिकाणी मी देतो. पहिला प्रश्न असा आहे, प्रश्न क्रमांक 1, वृक्षपूजेची लोकजीवनातील परंपरा कशी प्राचीन आहे याचे विवेचन करा. किंवा लोकजीवनातील वृक्षपूजेचे प्राचीन स्वरूप स्पष्ट करा. अशा पद्धतीचा हा दीर्घोत्तरिक प्रश्न आपल्याला या पाठामध्ये सोडवता येईल. प्रश्न क्रमांक 2, लोकजीवनातील वृक्षपूजा या संदर्भात दत्ता भोसले यांचे विचार स्पष्ट करा. किंवा वृक्षपूजा आणि लोककल्याणकारी जीवन यांचा परस्पर संबंध
पाठाच्या आधारे स्पष्ट करा. अशा अनेक प्रश्नाची उकल आपल्याला या ठिकाणी होतं. काही वस्तुनिष्ठ प्रश्नसुद्धा यावर विचारले जातात. जसं उदाहरणार्थ, लोकजीवनातील वृक्षपूजा या पाठाचे लेखक कोण? खाली 4 पर्याय दिलेले असतील वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये. त्याचं उत्तर आहे दत्ता भोसले. लोकजीवनातील वृक्षपूजा या पाठाचे मानवी जीवनातील समाजाचे महत्त्व कशा प्रकारे अधोरेखित झाले? अशा पद्धतीनं सुद्धा आपल्याला हा प्रश्न, तर ते वृक्षाचे महत्त्व आहे. नंतर भारतीय संस्कृतीमध्ये देवांचे वास्तव्य कशात मानले जाते? भारतीय संस्कृतीमध्ये देव कुठे राहतात? चराचरात वास करणारी जी संस्कृती आपण आपल्या आध्यात्मिक संस्कृती ग्रंथामध्ये वाचतो, त्यामध्ये चराचरात म्हणजे भारतीय संस्कृती देव वास्तव्य कशात करतात, कशात राहतात? तर ते वृक्षात राहतात. त्याचं उत्तर ते आहे. कदंब वृक्ष कोणाला प्रिय होता? तर तो पार्वतीला होता. असं एक वस्तुनिष्ठात्मक प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारता येतात. आणि म्हणून मी या 2 पाठाच्या अनुषंगानं तुम्हाला हे सांगेल की पहिला वैचारिक लोकजीवनातील वृक्षपूजेनंतरच्या अगोदरचा जो पाठ होता, तो शेतकरीचा असूड महात्मा फुले यांनी बहुजन समाजातील शेतकऱ्यासाठी जी प्रथा या ठिकाणी निर्माण केली, जी व्यथा त्यांनी यामध्ये सांगितली, ज्या सुधारणा सांगितल्या, त्या निश्चितपणे आपल्याला समजल्या. त्याच पद्धतीचं अवलोकन आपण भाविवैश्यामध्ये करावं ही अपेक्षा ठेवून लोकजीवनातील वृक्षपूजा दत्ता भोसले यांच्या या ललिताला या ठिकाणी पूर्णविराम देतो. मी थांबतो आणि पुनर्शा या पाठाविषयी जर काही अडचणी असल्या तर आपल्याला त्यावर नंतरच्या तासिकेवर सुद्धा चर्चा करता येईल. धन्यवाद. आपण दिलेल्या स्वाध्यायाचे पाठाच्या अनुषंगाने वाचन करू ते 4ही प्रश्न, 3 उपप्रश्न आणि एक छोटा प्रश्न आणि शेवटी ज्याला आपण वस्तुनिष्ठ असं म्हटलेलं आहे, त्याचा तुम्ही तुमच्या स्वाध्याय बुकामध्ये, रजिस्टरमध्ये, वहीमध्ये निश्चितच उतरवून घेऊन, लिहून घेऊन ते थोडंसं वाचन करावं, जेणेकरून आपल्याला परीक्षेच्या संदर्भामध्ये चांगला दृष्टिकोन त्या ठिकाणी लक्षात घेता येईल.